हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। नवरात्रामध्ये आपल्याला आपल्या देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना करायची आहे। कधी आणि कशी करायची ते बघू। सगळ्यांच्या देवघरामध्ये हा मंगल कलश असायलाच हवा। आता आपण ह्या कलशावरती स्वस्तिक काढून घेऊ। हा कलश आपल्या कुलस्वामिनीसाठी, कुलदेवतासाठी असतो। म्हणजे आपल्या कुळाचा उद्धार करणारी कुलस्वामिनी असते। नवरात्रामध्ये कोणत्याही माळीला कलश स्थापना करू शकता। कलशाला आपण आता रेषा ओढून घेऊ कुंकाच्या। खालून वरती ओढायच्या रेषा। आपण आता याच्यामध्ये पाणी घालून घेऊ। आपल्याला तांब्याचाच कलश घ्यायचा आहे। हा मोठा कलश आहे, याच्यामध्ये 2 तांबे पाणी बसतं। तुम्ही छोटाही कलश घेऊ शकता। जिथे आपल्याला कलश स्थापित करायचा त्या जागेवर आपण नंतर ठेवणार आहोत। इथे मी लाल पिवळा धागा घेतला। आपण कलशाला असे 5 वेढे घालून घेऊ। आपल्याला एका मंत्राचा जप करायचा। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। कलशामध्ये आपण आता 5 विड्याची पानं घालून घेऊ। तुमच्याकडे आंब्याचे असेल तरी घातले तरी चालेल। कलश मोठा असल्यामुळे हे पानं आतमध्ये जातात, पण जेव्हा आपण नारळ ठेवू तेव्हा बरोबर वरती करून घेता येतात। चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आपण आता ह्या कलशामध्ये 1 सुपारी, 1 नाणं आणि हळदी कुंकू वाहून घेऊ आणि अक्षदा घालून घेऊ। जिथे आपल्याला कलश ठेवायचा तिथे आपण कपडा टाकून घेऊ। आपण त्याच्यावर आता तांदूळ घालून घेऊ। त्याच्यानंतर आपल्याला याच्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि थोडे फुलं टाकून घेऊ। आता आपण याच्यावर कलश ठेवून घेऊ। जिथे आपल्याला स्थापित करायचा कलश तेव्हाच आपल्याला हे नारळ ठेवायचं, खाली नारळ ठेवायचं नाही त्याच्यावरती। एकदा नारळ ठेवलं की इकडे तिकडे हलायचा नाही कलश। आता आपण याच्यावरती नारळ ठेवून घेऊ। कलश स्थापना आपली झालेली आहे।